लाईव्ह होऊन जाईल. मी लिंक फॉरवर्ड करतो मुलांना. तुम्ही डायरेक्ट ग्रुपवर लिंक पण सेंड करत जा डायरेक्ट, सो दॅट अटेंड करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो विल स्टार्ट विथ नेक्स्ट पार्ट. आज थोडा आपण वर्ड प्रॉब्लेमवर फोकस करूया. ओके, देन आपल्याला अजून एक ह्यातला एक टाईप पण शिकायचा आहे. सो लेट्स सी किती फास्ट आपण क्विकली आन्सर करू शकतो वर्ड प्रॉब्लेमचे. काल आपण नुसत्या रिएक्शन होत्या आपल्याकडे, वी हॅड सम रिएक्शन्स मधलं गिवन काहीतरी क्वांटिटी होती अँड देन आपण आन्सर काढत होतो. आज थोडे एमसीक्यू आहेत, सो आय एम एक्सपेक्टिंग सम मोर आन्सर्स. कॉज वॉट यू आर फाइंडिंग यू मे गेट answers as given in the options. Some of you might get different answers as well. Okay, so even if you are getting different answers, send it. आपण E F G H I Z add करत जाऊ शकतो option. Okay, so for today, first question number 1. Question number 1 is we have 367.5 gram of KClO3. Okay, KClO3 आहे and that we are going to heat. Okay, so we have KClO3 ज्याला आपण हीट करतोय, वी आर हिटिंग इट. हीट करण्याचा हा सिम्बॉल असतो. यू कॅन रिमेंबर दॅट, तुम्हाला लेटेस्ट स्टेज मध्ये यूज होणार आहे. हीटला आपण अशा ट्रायंगलने डिनोट करतो. इफ ऑन दॅट ॲरो इफ यू फाइंड दिस ट्रायंगल विच मीन्स यू आर हिटिंग इट. ओके, नाउ इफ यू हीट दिस, देन तुम्हाला त्याच्यातून काय मिळणार आहे? यू आर गोइंग टू गेट O2 and KClO. Okay, so you are going to get O2 plus KClO. This is your reaction. I hope this reaction is balanced. Yes. Right? Yes. Reaction balance ahe. I guess not KClO, it's KCl. KCl. Now that won't be balanced reaction. KCl. So when you heat, तुम्हाला oxygen and KCl मिळतोय. So for this reaction, what will be your mass of oxygen if 367.5 gram of KClO3 is heated? बघा मॉलिक्युलर वेट पण गिवन आहे, फाइंड करायची गरज नाहीये. तो मॉलिक्युलर वेट आहे, तुमच्याकडे गिवन मास आहे. What you have to do is you just have to balance the reaction and get the relation. Reaction balance करा, relation घ्या and then you can see काय होतंय पुढे. बघू शकता. बघा KClO3 आहे आपल्याकडे. रिएक्शन तर मिळाली, आता रिएक्शनला फक्त आणि बॅलन्स करायचंय थोडंफार. रिएक्शन बॅलन्स झाली की मग नंतरचा पार्ट खूपच सिंपल आहे. दॅट वोंट बी हार्ड. चला बघा, ट्राय करा पटापट. येस, वी हॅव फर्स्ट आन्सर फ्रॉम अथर्व. व्हेरी गुड. फर्स्ट आन्सर अँड मे बी इन MW म्हणजे मॉलिक्युलर वेट. आणि मॉलिक्युलर वेट दिलंय, तुम्हाला फाइंड करायची गरज नाहीये इथे. सर ते अख्याच आहे ना KClO3 चं मॉलिक्युलर वेट? येस, KClO3. KClचा आपण जरी फाइंड जरी केलं ना, K is 39, Cl is 35.5 plus oxygen is 16 into 3 and 3 आहेत ना, 16 into 3, so it will be 48. Now if you do this, you will get answer 122.5. मीट आहे ना 122.5, नाहीतर मी उगीच वेगळं काढायचं. 40, yes, 43300 and 98 17 and 5.5 22.5, so 122.5. KCl. Okay, you have KClO3 का complete mass. You just have to balance the reaction. First balancing need करा. Once you do balancing, further steps are pretty much simple. So कुठे सेंड करायचं आन्सर? You have to send answer on, बघा मी दुसऱ्याचं हे काढून टाकतो म्हणजे तुम्हाला एकच मिळेल. Okay, so you will have only one host, so त्याच्यावर आन्सर सेंड करा. चॅट पण आपण only 2 होस्ट ठेवूया. येस, आता एकच ऑप्शन असेल तुम्हाला आन्सर करण्यासाठी. Yes, we have second answer from Manasvi. Then balancing, Suhanine balancing केलंय, which is correct. Yes, correct. It is correct. Very good. आर्यनचा आन्सर आलाय, करेक्ट आहे. स्पंदन चेक कर, आदित्यचा आन्सर करेक्ट आहे.
स्पंदन रेशो पण करेक्ट आहे तुझा. ओके, रेशो करेक्ट आहे, मग आन्सर का रॉंग होते? लेट्स सी, मी क्रॉस चेक करतो, मी बघितलं नाहीये. येस येस, किरण श्वेता वैष्णवी चेक कर, किरण श्वेता करेक्ट आहे. शंतनू नो, चेक अगेन. शंतनूने आपल्याला ऑप्शन ई पण सांगितलंय, सो सम ऑफ यू माइट गेट ऑप्शन ई एज वेल. नो, स्पंदन परत एकदा चेक कर. अपूर्वा, चेक अगेन. बॅकग्राऊंड नॉईस येतोय का रे? हा, नो सर. ओके. नो नो. इथे पाऊस खूप पडतोय, so मला आवाज येतोय, खूप लकीली तुम्हाला येत नाही. अमित, हे काय आहे म्हणजे? आय एम नॉट गेटिंग व्हॉट यू आर आन्सरिंग. आता इथे बॅच 1 to 3 मधले किती जण आहेत रे? एकदा हँड रेज करा बॅच 1 to 3 मधल्या स्टुडंट्सनी. ओके, वी हॅव सम 11 स्टुडंट्स, 13. ओके, म्हणजे यांचा काउंट कमीच आहे. सर ही बॅच वन आणि कोणती अजून? बॅच 1 आणि 3 मधले जे आहेत, आपले मॉर्निंग बॅच मधले जे आहेत ना, नाही त्या सोडून अजून कोणते फुल आहेत? 6, 7, 8. 6, 6, 7. 7, 8. येस, वी हॅव आन्सर फ्रॉम 13 आहेत, म्हणजे 65 आणि माझे 2 अकाउंट, 63 स्टुडंट्स आर देअर. एक्सपेक्टेड काउंट त्यांचा 75 आहे, 63 येत आहेत. कुठे 63 येतात? काय? कुठे 63 येतात? 10-15 जणच आहेत तुमच्या क्लासचे. अरे नाही, बॅच 3 तुमचे सोडलेस, जे 6, 7, 8 आहेत ना, त्यांचं म्हणतोय मी. त्यांचा काउंट एक्सपेक्टेड जास्त आहे, ते खूपच कमी करतात. ओके, डू वी हॅव एनी अदर आन्सर? शंतनू चेक अगेन, प्रीतम चेक कर. बघा रे, बॅलन्सिंग जर झालं असेल तुमचं, देन देअर वोंट बी एनी इश्यू ॲज सच. सर ते MW म्हणजे KClO3 चा मोलार मास ना? Yes, Actually yes. मी जे लेट जॉईन झाले होते. येस येस, KClO3 तर त्यांनी मोलार मास दिलेला आहे 122.5. यू हॅव गिवन मास ॲज वेल. ठीक आहे, सो व्हॉट यू हॅव टू फाइंड इज O2 का मास, ऑक्सिजनचा मास किती असेल. मी रिएक्शन पण तुम्हाला दिली आहे इथे. दिस इज युअर रिएक्शन. So you have to balance the reaction first. Once you balance the reaction, then later on things will be pretty much simple. Okay, should we try? चला ट्राय करूया आता. बघा, ज्यांनी ज्या स्टेजला असेल त्या स्टेजला आता थांबा. We'll try to solve. Okay. So KClO3 gives O2 plus KCl. This is my reaction. If I balance, काय येते ते coefficient? What are the 2 coefficient? KClO3 gives plus 2 KCl. 232. 3 Just 2 seconds. I have to pick up this.
Sorry guys, sorry for inconvenience. Okay, yes. So balancing करूया आपण आता रिएक्शन बॅलन्सिंग केलं तर काय येणार आहे? 2:3:2. 2 here 3 3, 2. जर हे बॅलन्सिंग झालं तर बघा इथे पण ट्वाइस ऑफ के होतंय, इथे पण ट्वाइस ऑफ के होतंय, इथे पण ट्वाइस ऑफ सीएल होतंय, इथे पण ट्वाइस ऑफ सीएल होतंय. ऑक्सिजन इथे 2 into 3 6 ऑक्सिजन येणार आहेत, इथे 6 ऑक्सिजन होतील आणि इथे पण बघितलं तर 3 into 2 6 ऑक्सिजन होतील. So overall reaction is balanced when we have 2, 3 and 2. This is my ratio. Okay. Now in our case, we have given mass small m 367.5, capital M is 122.5. So what will be value of n? 3. 3. Okay. So now instead of 2 we have 3. Instead of 2 आपल्याकडे काय म्हणजे that is our ratio 2:3:2. आता आपल्याकडे काय आहे गिवन नंबर ऑफ मोल्स आहेत 3. So आपल्याला इथे पण 3:2:3:2 च्या रेशो मध्ये रिलेशन क्रिएट करायचंय. त्या रिलेशन साठी काय करावं लागेल? यू कॅन डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, 2 चे 3 होत आहेत. ठीक आहे, 2 चे 3 होत आहेत. तर इथल्या 3 चे किती होतील? इथल्या 3 चे किती होतील? x. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर मी केलं 4.5. x इक्वल 4.5. 4.5 बघा कसे आले. हे 3 into 3 होणार आहे. 3 into 3 डिवायडेड बाय हे इथले 2. So if I do this 9/2 which will give me 4.5. ज्यांना हे लक्षात येत नसेल कसं करायचं तर बघा हे असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. हे रिलेशन क्रिएट करायचं. 2 is getting converted to 3. So this 3 will convert into what? असं रिलेशन आपण बघतोय. So we'll do cross multiplication. We get answer 4.5. आता इथलं 2 चं इथे 3 मध्ये कन्वर्जन होतंय. ह्या 2 चं किती मध्ये होईल? 3. 3 मध्येच होईल. ओके. So we get this relation 3:4.5 is to 3. आता सर हे 3 कशासाठी लिहिलेत आपण? तर 3 लिहिलेत cause we have this mass 367.5 gram. This is our given mass. So that's why we have written here 3. Now काय करायचंय बघा आपल्याला आता मोल्स मिळाले 367.5 ग्रॅम ऑफ KCl. 367.5 ग्रॅम ऑफ KCl म्हणजेच काय 3 moles of KClO3. मी चुकून KCl म्हणलं होतो. 3 moles of KClO3 will react to give me how many moles of O2? 4.5. 4.5 moles of O2. So now I have value of N 4.5 mole. ठीक आहे, N ची व्हॅल्यू आहे. Do I know capital M? Yes. Yes. What is capital M for O2? 16 into 2. 32. 16 into 2, which will be 32. 32. Right. So I know small n, I know capital N. Can we find small m का value? Yes. Yes. काय N असेल? into F. N into 4.5. capital M. 144. N आहे 4.5 into 32. If we do this calculation, we get answer 144 gram, which is our option number C. बघा आता वेगवेगळे ज्यांनी आन्सर काढले होते. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल काय काय रॉंग गेलंय, कुठे मिस्टेक झाली आहे, काय आय होप समजलं असेल तुम्हाला काय मिस्टेक हो झाली. सर. ओके. नाव लेट्स से सेम क्वेश्चन मध्ये आपण दुसरा क्वेश्चन डेव्हलप करूया. आय होप ह्यांना जर कोणाला लिहून घ्यायचं असेल तर हा लिहून घ्या. मी दुसरा क्वेश्चन ब्ल्यू पेनने लिहून घेतो इथे. ठीक आहे. सो डिरेक्ट क्वेश्चन सांगतो. क्वेश्चन काय आहे आपला? दॅट वी हॅव लेट्स से 74.5 gram of KCl will be produced काहीतरी खराब इंग्लिश बोलतोय मी, आय गेस सो. समजून घ्या तेवढं. विल बी प्रोड्यूस नाही ना, ठीक आहे जाऊ दे. 74.5 gram of KCl will be produced from x or dash gram of KClO3. ओके. क्वेश्चन मध्ये काय आहे आता तुम्हाला बघा, हा नवीन क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये काय आहे? यू हॅव 74.5 ग्रॅम ऑफ KCl. So to produce 74.5 gram of KCl, what will be amount of KClO3 required? KClO3 ची किती अमाउंट रिक्वायर्ड असेल? That you have to find.
Yes, we have some answers. Yes, yes, very good. Answer from Spandan, Atharva, Ashiti. राईट. बघा बाकीच्यांनी पण एवढेच फास्ट आले पाहिजेत आन्सर त्याचे. जेव्हा तुम्ही फर्स्ट क्वेश्चन सोडवलाय, नाउ यू नो ऑल द स्टेप्स. बेसिकली यू जस्ट हॅव टू गेट द रिलेशन. वन्स यू नो धिस थिंग ना, एकदा तुम्हाला हे रिलेशन माहिती आहे, ह्याच्यामध्येच वेळ जाणार आहे, टाइम आपल्याला इथेच जाणार आहे. वन्स यू नो धिस रिलेशन, तुम्हाला मग काहीही गिवन असेल, आउट ऑफ फॉलोइंग थिंग्स वॉट एव्हर इज गिवन, यू कॅन फाइंड ऑल अदर थिंग्स. क्वेश्चन मध्ये आहे आन्सर. हा नाही, म्हणजे क्वेश्चन मध्ये आहे नाही कसंही म्हणू शकतो. डिपेंड्स हाऊ यू अप्रोच द क्वेश्चन. येस, वी हॅव आन्सर फ्रॉम श्वेता. टीचर क्वेश्चन मध्ये आन्सर आहे. स्पंदन, अथर्व, आशिती अँड श्वेता. दीक्षा नो. दीक्षा, कसं काय, तुला का वाटतं ते आन्सर्स, तुझं आन्सर जे आहे, व्हाय डू यू थिंक, का वाटतं तुला ते आन्सर? माईक ऑन करून सांगितलंस तर दॅट विल बी बेटर. मी हा पार्ट क्लिअर करतो. आणि ज्यांनी आन्सर फाइंड केले, तुम्ही हे पण फाइंड करू शकता. व्हॉट विल बी लिटर्स ऑफ ऑक्सिजन दॅट विल बी प्रोड्युस्ड विथ 74.5 ग्रॅम ऑफ केसीएल. जेव्हा 74.5 ग्रॅम ऑफ केसीएल प्रोड्यूस होणार आहे, विथ दॅट व्हॉट विल बी लिटर्स ऑफ ऑक्सिजन दॅट विल बी प्रोड्युस्ड. बघा आता काय दिले आपल्याला, व्हॉट इज गिवन हिअर. गिवन काय आहे, 74.5 ग्रॅम ऑफ केसीएल, राईट. 74.5 सर ग्रॅम आपण एकदा जर रिएक्शन चेक केली ना, तर मग नीट म्हणजे त्याचे सगळे मासेस वगैरे बघितले ना, क्वेश्चन सॉल्व्ह करायची पण गरज नाही लागणार ऍक्च्युली मध्ये. सॉल्व्ह तर करावं लागेल, कॉज तुम्ही हा आधी सर ते केलंय. केलाय, सो तुम्ही इथे करायची गरज नाहीये. हा आधीच माहितीये म्हणून. हा सर, म्हणून लगेच सांगितलंय सर. ओके, सो बघा रे, 74.5 ग्रॅम ऑफ केसीएल आहे. काय करावं लागेल, मास इज गिवन ना, यू हॅव मास, सो कन्वर्ट दॅट इनटू मोल्स. मोल्स मध्ये कन्वर्ट करा. जसं मोल कन्सेप्टचा अप्रोच होता, सेम अप्रोच. फर्स्ट कन्वर्ट इनटू मोल्स. सो स्मॉल एम इज 74.5. केसीएल चा कॅपिटल एम काय असेल? 74.5 4.5 आहे. सो व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ एन? 1 1. ओके, आता 2 moles of KClO3 gives me 2 moles of KCl. So 1 mole of KCl बनण्यासाठी इथे किती मोल्स लागतील? 1 मोल. मोलच लागतील की नाही? 1 मोलच. तुम्हाला आता माहित झाले 1 मोल लागणार आहे. सो व्हॉट यू हॅव टू डू इज फाइंड 1 मोल KClO3 का मास. कोणातरी माईक डिस्टर्ब करतोय. व्हॉट यू हॅव टू डू इज फाइंड 1 मोल KClO3 का मास. म्हणजे काय रे, मोलर वेट, मॉलिक्युलर वेट, मोलार मास, व्हॉट एव्हर यू से. काय आहे बघा इथे गिवन आहे. काय आन्सर असेल? इट विल बी 122.5 ग्रॅम. बघा हे लक्षात आलंय का? काय झालं, 74.5 ग्रॅम ऑफ केसीएल गिवन आहे आपल्याला. 74.5 ग्रॅम ऑफ केसीएल म्हणजेच काय, तर 1 मोल. 1 मोल आहे. नाउ वी नो व्हेन 2 मोल ऑफ KClO3 रिएक्ट्स, 2 मोल ऑफ KCl फॉर्म होतात. 2 मोल रिएक्ट झाले, 2 मोल बनले. सो 1 मोल रिएक्ट होणार आहे तेव्हा 1 मोल बनणार आहे, राईट. त्यामुळे इथे जेव्हा 1 मोल बनतोय तेव्हा इथून पण देयर विल बी रिएक्शन ऑफ 1 मोल एंटिटी. 1 मोल एंटिटीचा मास फाइंड करायचंय. कसं फाइंड करणार 1 मोल एंटिटीचं मास? त्याचं मोलार मास जे काही असेल ते लिहायचं. मोलार मास आहे आपल्याकडे इथे 122.5, म्हणून आन्सर आलं 122.5. बघा ज्यांनी दुसरा आन्सर केला त्यांच्या लक्षात आलं असेल होपफुली. अँड सेकंड पार्ट मी इथला पण विचारला की व्हॉट विल बी व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असेल मला पहिलं सांगा. मोल्स किती प्रोड्यूस होतील जेव्हा KCl चे, when KCl 1.5 मोल. 1.5 मोल. 1.5. कसं फाइंड केलं? रिलेशन 3 मोल 2 मोल्स. हे रिलेशन आहे, हाफ होतंय. 1 आहे. सो तेव्हा इथे x. सो x ची व्हॅल्यू कशी येणार आहे? 3 into 1 divided by 2. बघा ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि ह्याने डिवाइड करायचं. सो 3 into 1/2 काय येणार आहे? 1.5 मोल. 1.5 मोल. आणि विचारलं काय आहे? मास नाही विचारलंय, विचारलंय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसं फाइंड करतो? व्हॉल्यूम विल बी n into molar volume. Molar volume काय असतं? मोलार व्हॉल्यूम 22.4 22.4. So 1.5 into 22.4 22.4. will give me answer 33.6 liters. Right? Simple आहे? काही कठीण आहे? Yes.
सर आता तुम्ही असं हे क्वेश्चन सर ह्याचा क्वेश्चन काय होता 74 म्हणजे व्हॉल्यूम शोधण्यासाठी क्वेश्चन काय होता ह्याचा? सेम जेव्हा O2 चा when volume. 74.5 ग्रॅम ऑफ KCl प्रोड्यूस होणार आहे at सेम टाइम व्हॉट विल बी व्हॉल्यूम ऑफ O2 दॅट विल बी प्रोड्यूस. O2 चं किती व्हॉल्यूम प्रोड्यूस झालं असेल ते सांगायचं होतं. सेम क्वेश्चन मध्ये फक्त इथली एंटिटी विचारली होती व्हॉल्यूम, इथलं व्हॉल्यूम विचारलं आणि इथलं मास Sir. विचारलं होतं. येस इथं असं दिलं आता 74.5 ग्रॅम ऑफ KCl विल बी फॉर्म डॅश x ग्राम ऑफ KClO3 म्हणजे अप्रोच कसं करायचं क्वेश्चनला म्हणजे स्टार्टिंगला काय फाइंड करायचं? आता तुला कसं आहे 74.5 थोडं ग्रॅम गिवन आहे. confusion KCl 74.5 ग्रॅम गिवन आहे. तुला काय करायचंय फर्स्ट मला कन्वर्ट हेच कन्फ्युजन असतं की KClO3 फाइंड करू का KCl फाइंड करू? अरे इथं गिवन आहे ना 74.5 ग्रॅम ऑफ KCl जर गिवन आहे तर तुला KCl कशाला फाइंड करायचंय? KClच तर गिवन आहे ना. हा क्वेश्चन मध्ये काय आहे ते बघा. तुम्ही क्वेश्चन मध्ये गिवन असतं प्रॉपर. थोडस स्टार्टिंगला तुम्हाला वाटेल ते अंडरस्टँडच होत नाही रीड केल्यावर, तर हळूहळू होऊ लागेल. विथ प्रॅक्टिस तुम्हाला समजू लागेल की एक्झॅक्टली फाईन काय करायचं. वन्स यू अंडरस्टँड फाईन काय करायचं, अप्रोच फिक्स ठेवा. अप्रोच मध्ये काय असलं पाहिजे, फर्स्ट फाइंड नंबर ऑफ मोल्स. वन्स यू गेट नंबर ऑफ मोल्स अप्लाय द रिलेशन. बघा 2:3:2 रिलेशन होतं की नाही. मग 1 साठी काय होणार आहे रिलेशन, 1:1.5 ते सोपं आहे रिलेशन फाइंड करणं सोपं आहे. रिलेशनला काय नाही एवढं. हा ते मग लगेच आता होतं. तुम्हाला मोलचं रिलेशन मिळालं व्हेन यू गेट व्हॅल्यू ऑफ एन. सो एन वरून तुम्ही मास किंवा व्हॉल्यूम किंवा नंबर काही फाइंड करू शकता की नाही. हा आता तुम्ही हे व्हॉल्यूम फाइंड केलं तर यावर क्वेश्चन कसा आला असता की फाइंड दी व्हॉल्यूम ऑफ O2. येस ते क्वेश्चन काय आहे, व्हेन 74.5 ग्रॅम ऑफ KCl विल बी प्रोड्यूस फ्रॉम KClO3 व्हॉट विल बी व्हॉल्यूम ऑफ O2 दॅट विल बी प्रोड्यूस. ह्या टाइप मध्ये क्वेश्चनचे वर्डिंग आहे रे, फक्त ती वर्डिंग तुझी पुढे मागे काहीतरी असेल. बघू आपण पुढचा क्वेश्चन आहे. खूप सारे वर्ड प्रॉब्लेम तर बट असं बघितलं सर, जर का मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं तर म्हणजे आपल्याला तिथं अर्धीच इन्फॉर्मेशन दिली होती ना, तर मग आपण डायरेक्ट तिथं KCl प्लस O3 घेऊ शकतो. म्हणजे जर का माहित नसेल रिॲक्शन तर सेकंड क्वेश्चन मध्ये रिएक्शन समजली पाहिजे आता ती, म्हणजे समजते आणि बेसिकली समजायला पाहिजे आता रिएक्शन थोडीफार. अजून तुम्हाला आहे बघा, अजून तुम्हाला केमिस्ट्री खूप शिकायची, ठीक आहे. सो थोडी पुढे जाईल केमिस्ट्री, तेव्हा तुम्हाला रिएक्शन हळूहळू लक्षात येऊ लागतील. आणि ह्या कॉमन रिएक्शन असतात. नो वन इज गोइंग टू आस्क यू काही अशा कारण की आधीच्या कॉम्प्लेक्स क्वेश्चन मध्ये दिलं होतं इज हिट. एकदम बेसिक रिएक्शन्स असतील. सो डोंट वरी, काही असं खूप वाढीव आहे असं नाहीये. बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, ठीक आहे. चला, तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, द व्हॉल्यूम ऑफ डायहायड्रोजन रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट हायड्रोजनेशन ऑफ 0.5 dm³ ऑफ but13 डायइन. but13 डायइन आता मी तुम्हाला सांगतो, कारण ह्या गोष्टी माहित नाहीत अजून तुम्हाला. सो but13 डायइन म्हणजे काय असणार आहे, C डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड. 10. ओके, सो इथे असेल CH2 CH CH CH2. ब्युटेन नाहीये, ब्युटेन विल बी दिस CH3 CH2 CH2 CH3 हा असतो ब्युटेन. आता इथे काय आहे, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, ह्याला म्हणतो आपण but13 डायइन. ओके, एक्सप्लेन करतो पहिलं, मग तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा. नेक्स्ट हायड्रोजनेशन काय काय सांगितलं बघा. कंपाऊंड दिलाय but13 डायइन, त्याचं त्यांनी सांगितलंय कम्प्लीट हायड्रोजनेशन. आता हायड्रोजनेशन म्हणजे काय, तर यू विल हॅव अ डबल बॉन्ड, ठीक आहे. यू विल हॅव अ डबल बॉन्ड. इफ यू ऍड H2 ऑन इट इट गेट्स कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. असा सिंगल बॉन्ड म्हणतो. हायड्रोजनची ऍडिशन होते, डायहायड्रोजन गेट्स ऍडेड अँड यू गेट डबल बॉन्ड गेट्स कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. हे आहे तुमचं हायड्रोजनेशन. बघा आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय ते मी सांगितलं. नाही कळालं सर. हे बघा क्वेश्चन मध्ये वर्ड जे सांगितलेत त्याचे मिनिंग सांगतोय मी. हायड्रोजनेशन काय असतं, हायड्रोजनेशन मध्ये युअर डबल बॉन्ड गेट्स कन्व्हर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. कसा होणार आहे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट, तुमचा एक डायहायड्रोजन जो आहे तो यूज होणार आहे. बघा एक डायहायड्रोजन जेव्हा ह्याच्यावर ऍडअप होईल तेव्हा तो डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होतोय. ही जी प्रोसेस आहे ऍडिशन ऑफ H2 त्याला काय म्हणतोय आपण, हायड्रोजनेशन. ओके, दिस इज माय हायड्रोजनेशन. नाउ यू हॅव कंपाऊंड. कोणाचं हायड्रोजनेशन करताय, तर but13 डायइनचा हायड्रोजनेशन करताय. मी but13 डायइन कसा असतो तो पण इथे दाखवला आहे.
ठीक आहे, जी काही इन्फॉर्मेशन दिली आहे मी सांगितली. डायहायड्रोजन म्हणजे H2 ते पण सांगतो. आता सॉल्व्ह करू शकता का क्वेश्चन? करू शकताय का? नाही हो सर परत एकदा सांगा ना. ओके, हे बघा, यू हॅव ब्यूट 1,3-डाईन. ठीक आहे, ब्यूट 1,3-डाईन बघा, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. हा आहे तुमचा ब्यूट 1,3-डाईन कंपाऊंड आहे. ब्यूट 1,3-डाईन. ठीक आहे, नावावर आता जास्त लक्ष नका देऊ. त्याच्यावर ब्युटीन when you पण are- म्हणतात ना त्याला, काय ब्युटीन. ब्युटीन डिफरंट असतो. आयुपॅक नॉमेनक्लेचर येईल तेव्हा यू विल गेट द डिफरन्स. व्हॉट इज दिस अँड व्हॉट इज ब्युटीन. थोडस झालं होतं 10वीला. काय नाही सर. काय प्लस H2 when you do this, when you are going to add H2, तुमचं काय होणार आहे इथे? CH3 CH2 CH2 CH3. अरे माझ्या मागे गेलं असेल ना आता? गेलं का माझ्या मागे? हो गेलंच असणार आहे. CH3. Yes, sir. You are going to गेलं. get butane. ओके, किती दिसतंय? हे बघा. दिसतंय. असं बघा. So you have this but 1,3-डाईन. When you are going to add H2, you are going to get butane. This is your reaction. मी तुम्हाला रिएक्शन सांगितली आता. ठीक आहे. Now you have reaction. So तुम्हाला काय करायचंय? You have volume of this but 1,3-डाईनचं व्हॉल्यूम गिवन आहे. So what basically तुम्हाला काय करायचंय? You have to find volume of H2 that will react with this. याच्याबरोबर किती H2 रिॲक्ट होणार आहे ते फाइंड करायचं आहे. बघा आता मी सांगितले, रिएक्शन एक्सप्लेन केलेली आहे. क्वेश्चन मध्ये जी काही क्वेश्चन गिवन आहे रिएक्शन ती सांगितली आहे. हायड्रोजनेशन होतोय म्हणजे काय? डबल बॉन्ड गेट्स कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड बिकॉज ऑफ ऍडिशन ऑफ H2. ठीक आहे, आता रिएक्शन तर गिवन आहे, आता फाइंड केलंच पाहिजे प्रत्येकाने. येस दीपक. स्पंदन चेक कर, चेक करा. What you are saying is correct or wrong. सी बघा, रिएक्शन सिंपल आहे, फक्त एक लॉजिक लावा थोडस. सेम जे बॅलन्सिंग मध्ये करत होतो ते, फक्त आता इथे मॉलिक्युलर फॉर्म्युलाच्या ऐवजी मी तुम्हाला एक डिफरंट वे, मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलाय फक्त डिफरंट वे मध्ये दिलाय थोडासा. सिद्धी करेक्ट. प्रीतम नो. चेक कर एकदा, परत एकदा. सी रिएक्शन तुमच्या समोर आहे, जस्ट रेशो पहिला फाइंड करा, पुढचा आन्सर सोपा आहे. फर्स्ट फाइंड द रेशो. बघा तुम्हाला अजून थोडं सिंपल पण करून देतो म्हटलं. सर हे काहीच कळत नाही, कुठे बॅलन्स करायची किंवा काय काय असं कळत नाही प्रॉपर. अजून थोडस सिंपल करून देतो. C4H6 प्लस H2 C4H10. बघा आता ट्राय करा बॅलन्स करायचं. अरे होतं ना मागच्या वर्षी. होतं की झालेलं आहे. आता लक्षात. ऑनलाईन लक्ष पुढे पाठ मागे सपाट राहिले. दिलं पाहिजे तसं कसं लक्षात लक्षात आहे म्हणा. आणि आता तुम्ही आठवण करून दिली, मग सगळं ते रिकॉल झालं. येस. C4H6 त्यावरनं कळलं की हा भाई ते होतं आपल्याला मागच्या वर्षी. Yes, we have answers. Correct answer from अथर्व. Then सिद्धीने पण करेक्ट आन्सर केले. Yes, except that लक्षित कसं काय? Why are you saying so? का असं म्हणतात? B or C म्हणे. सर आपल्याला व्हॉल्यूम कशाचं दिलंय? व्हॉल्यूम ऑफ ब्युटाडाईन 1,3-ब्युटाडाईन ह्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे. ठीक आहे, यू हॅव दिस व्हॉल्यूम 0.5 dm³ ऑफ ब्यूट 1,3-डाईन. येस आदित्य आता करेक्ट आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचं? व्हॉल्यूम हायड्रोजनचं व्हॉल्यूम, द व्हॉल्यूम ऑफ डायहायड्रोजन रिक्वायर्ड. किती रिक्वायर्ड असेल डायहायड्रोजनचं व्हॉल्यूम फॉर कम्प्लीट हायड्रोजनेशन ऑफ 0.5 dm³
ऑफ ब्यूट 1,3 H2 डायमंड. H2 चा व्हॉल्यूम ना यस, H2 चा व्हॉल्यूम H2 का वॉल्यूम निकालना है, सिंपल काम है. Yes, now we have some answers. Swapnali, Manaswi, Spandan. पण हे तर 1 डेकामीटर मध्ये आहे ना, काय 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 लिटर्स मध्ये थोडी डेसी डेसिमीटर मध्ये आहे झालंय. डेसिमीटर म्हणजेच काय असतं? लिटर 1 लिटर. ना. हा, 1 लिटर. झाले ना हे पण युनिट कन्वर्जन. असं का हो विसरलं? झालंय. गेल्या वर्षीचं विसरलं ते विसरलं, आता आपण काय शिकलो ते पण विसरलात. तरी हे काहीच कन्फ्युजन नाही केलंय मी. इथे समजा लिटर मध्ये दिले असते ना तर मग निम्मा क्लास कन्फ्युजन मध्ये असता. हे कसं काय, कुठून आलं हे? कारण हे झालेलं आहे, हे लक्षातच नाही आमच्या की 1 DM क्यूब इज 1 लिटर. म्हणून रिव्हिजन इज मस्ट. केमिस्ट्री विदाउट रिव्हिजन, केमिस्ट्री काय अख्खं सायन्स विदाउट रिव्हिजन करणं इज प्रिटी मच डिफिकल्ट. ओके, अरे बाकीच्यांचं काय बघत बसलेत का झोपून? आपण ह्या बॅच मधून पण कोणाला तरी असं करायला पाहिजे. लास्ट टाइम आपण केलं होतं ना रे, ओमला. ओमच होता ना तो, ज्याला हा, होम हो पार्टिसिपेंट. होता. ह्या बॅचचं पण आता सोमवार पासून थोडं यांचं जरा स्ट्रिक्ट बनवायला पाहिजे. खूपच लेस अटेंटिव्ह क्लास आहे हा, म्हणजे बॅच अशी होतीये. काय केलेलं? हा, काय केलेलं? क्लास चालू असताना लगेचच्या लगेच व्हॉट्सअपला फोटो काढायचे की काय ज्या काही नोट्स लिहिलेल्या आहेत आफ्टर लेट्स से 30-40 मिनिट्स नंतर सांगितल्या होत्या. हा. आणि त्या पोराने असं छान एक टायटल सोडल्यास त्या दिवसात काहीच नोट्स नव्हत्या. 4 दिवसात? हा, छान आहे. त्या आधीचं मला नाही फरक पडत काय तुम्ही केले नाही केले. त्या त्या दिवसात दिवशी चालू आहे. लेट्स से आता बघ 5:38 झालेत. सो 5:38 आतापर्यंत आपण 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. सो आता जरी मी कोणाला विचारलं ना, विचारूया चला, आलाच आहे टाइम तर. ओके, सो लेट्स आस्क, कोणाला विचारूया आता? हे कार्तिक पाटील. कार्तिक पाटील. Yes. हे काय होतं? हा, मला तुझ्या आजच्या नोट्स सेंड कर लगेच व्हॉट्सअपला. फोटो काढ आणि सेंड कर. माझा नंबर तर असेल तुमच्याकडे. अरे काय 63 काउंट. छान 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 छान. ह्या सॅटर्डेचा काम मिळालंय मला एक. ओके, अँड सेकंड वन साहिल. कार्तिक पाटील आणि साहिल. लगेच तुमच्या ज्या काही नोट्स लिहिलेल्या, आजच्या नोट्स लिहिलेल्या आहेत त्या व्हॉट्सअप करा मला पटकन. सर एमसीक्यूचे जे बुक्स दिल्या त्या एमसीक्यू सॉल्व्ह करायच्या त्या लेसन वाईजच आहे का? हो हो, लेसन वाईज सॉल्व्ह करायची. मग ते त्याचे सबमिशन नाहीये का? नाही, ते तुमच्या प्रॅक्टिससाठी आहेत. ओके सबमिशन साठी दुसऱ्या असाइनमेंट मिळतात, त्या सबमिट करायच्या असतात. ओके सर. और समटाइम्स सांगू पण शकतो त्या आपण सबमिट करायला, डिपेंड करेल. ओके, वी हॅव सम नाईस काउंट. डिक्रीज झालेला काउंट आहे. कार्तिक आणि साहिल दोघांनी पटकन तुमच्या नोट्स सेंड करा. सर केमिस्ट्रीच्या नोट्स कधी येणार आहे? केमिस्ट्रीच्या नोट्स आल्या की सांगतो. अजून प्रिंटला आता सांगितलं पण त्यांनी अजून काही अपडेटच नाही दिले. आज विचारून मी बघतो एकदा परत एकदा काय काय आहे का अपडेट.
सर लास्ट सॅटर्डेला लिंक नव्हती आली सर लेक्चर. काय काय लास्ट सॅटर्डेला लिंक नव्हती आली सर लेक्चर. हा लास्ट सॅटर्डेला नव्हती. लास्ट सॅटर्डेला ते जरा ह्याच्यात बिझी होतं थोडं बुक्स मध्ये. ह्या सॅटर्डेला पण वी आर नॉट शुअर अबाउट दॅट कॉज ह्या सॅटर्डेला तुमच्याच बॅचचा थोडा अपडेट घ्यायचा आहे आता. खूपच कमी अटेंडन्स वगैरे आहे. प्रिपरेशनचा ना. येस. साहिल आणि कार्तिक 2 मिनिटात मला फोटो आलेले पाहिजेत तुमचे व्हॉट्सअपला पर्सनलला सर सेंड या करायचे. संडेला कोणती टेस्ट आहे? हा? या संडेला कोणती टेस्ट? कोणता संडे आहे आजचा? 3rd संडे आहे ना की 4th संडे? 4th सांगितलंय सर, अभिषेक सरांनी सांगितलंय. 4th संडे. 4th संडे म्हटलं की मॅथ्स. आणि सर ज्यांचं मॅथ्स नाही त्यांची बायोची आहे का? काय 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 बायोचे का? हा रे बायोचा अपडेट देतो आम्ही. बायोचा अपडेट मी तुम्हाला उद्या देतो जो काही आहे तो. ठीक आहे. सर सर फिजिक्सची पण लास्ट इयरचे वगैरे व्हिडिओज आहेत का? म्हणजे नोट्स सर आपण नंतर बोलू. नोट्स नंतर बोलू. मला कार्तिक आणि साहिल दोघांनी पटकन तुमच्या नोट्स सेंड करा. ठीक आहे. जे काही लिहिलेलं आहे जे काही असेल 2 मिनिटात मला ते व्हॉट्सअपला आलं पाहिजे. नाही आलं तर लगेचच्या लगेच तुम्हाला घरात कॉल जाईल. ओके ठीक आहे. तुमच्याकडे 5:43 पर्यंत टाइम आहे. सेंड केलं तर ठीक आहे, नाही तर मग बघू आपण पुढचं. ओके विल सॉल्व दिस क्वेश्चन. बघा क्वेश्चन आहे आपल्याकडे. सर येस. मला नोट्स भेटेल का सर थोडे केमिस्ट्रीचे, कारण मी कालपासूनच जॉईन झालो. कालपासून तू ह्या बॅचला जॉईन झालाय? हो सर. नाही रे, मग तू चुकीच्या बॅच मध्ये जॉईन झालाय. मी तुला दुसऱ्या ग्रुपमध्ये ऍड करतो. मला तू मेसेज कर, मी तुला दुसऱ्या ग्रुपमध्ये ऍड करतो. हा कारण ही जुनी बॅच आहे, नवीन बॅच मध्ये ऍड करावं लागेल तुला. ओके. माझा नंबर तो 98 वाला जो तुला दिसेल ग्रुपवर मेसेज पडत असेल 98 ने, त्यावर तुला मेसेज करायचा. साहिल तुला सेंड करायच्यात नोट्स. Sir, I also don't have any notes. Why don't you have any notes? Sir, I have joined last week only. It's last week, na? Yes, sir. Like notes in the sense written notes you are saying, or notes in the sense hard copy notes? Sir, I don't have any idea about. Okay. Okay. So first of all, class will provide you some books which are MCQ books, not like written notes, theory books nahi yete, written nahi yete, MCQ books आहेत. So that you will get from class, and that you will receive once you confirm your admission. The day you confirm your admission, same day in office you will receive. Yes, sir, I've confirmed admission. Okay, so you didn't collect the books. Yes, sir. Okay, so you have to now. What should you do? Okay, you can visit on Saturday. Okay, you can visit on Saturday or in like maybe tomorrow as well. If you visit the office, CMS, which is in front of CMS, or even if you want to visit, you can go on Kohinoor branch as well. Just go and collect the books. Okay, sir. Okay, except that whatever theory is there, theory you have to write on your own. Whatever you attend, physics, chemistry, maths in class, that you have to write on your own. That is your theory notes. Okay, sir. ओके. साहिल आणि कार्तिक तर आज म्हणजे तुमच्या घरी तुम्ही पण देणार आहेत का बुक्स अशा नोट? नाही, नोटबुक बुक नाही मिळणार आहेत. बिकॉज बुक जेव्हा देतो ना तेव्हा हे लिहिणं कोणी काही करत नाही. वी नो दॅट, वी हॅव एक्सपिरियन्स्ड इट. सो यू आर नॉट गोइंग टू गेट थेरी नोट्स. थेरी नोट्स तुम्हाला तुमच्या याच्यावरच काढायचे. ओके, विल सॉल्व द क्वेश्चन आणि आपण बघू नंतर त्या दोघांचं. ठीक आहे. सो C4H6 plus H2 gives C4H10. इफ वी बॅलन्स आपल्याला काय मिळतं रेशो? 1:2, 2:1. 1:1. 1:1 रेशो मिळतोय. So basically 1 mole will react with 2 moles, or 1 liter will react with 2 liters. Volume साठी, नंबर साठी and number of moles साठी आपण डिरेक्ट रिलेशन यूज करू शकतो. ऑलरेडी सांगितलंय, मास साठी करू शकत नाही. So 1 liter will react with 2 liter. Now here we have 0.5 dm3. 0.5 dm3 कितीशी रिॲक्ट होईल? It will react with 1 dm. 1. 1 dm cube.
That's it. एवढं सिम्पल होता क्वेश्चन, काही वेळ काढायचा गरजच नव्हती. 0.5 dm cube will react with 1 dm cube. That is your answer. कुठून आलं बघा, इथे बॅलन्सिंग केलं, 1:2:1 आहे. Okay. Now if I ask you what will be mass of butane, what will be mass of butane that will be produced? Butane का मास काय असेल रे? मास ऑफ ब्यूटेन. C4H10 ना? येस, C4H10. और मास ऑफ ब्यूटेन साठी थोडस डिफरंट एक्झाम्पल. 29. नो, नॉट 29. This will be, Sir, this will be 58. 58 grams. 58 will be its mass ना. 58 काय आहे? कॅपिटल एम का व्हॅल्यू. कॅपिटल एम का व्हॅल्यू. आता तुम्हाला रिलेशन फाइंड करावं लागेल. First we have to convert that 1 liter to moles. So that will be complicated. So instead of 1 liter, आपण असं घेऊया इथे 11.5 dm cube. Okay. You have 11.5 dm cube of but-1,3 तर आपण 1:1 रेशिओने का नाही घेऊ शकत? काय म्हणजे 1 मोल असेल तर 2 मोल आणि मग 1 मोल परत ब्युटेन. हा, पण मग 1 मोल नाहीये ना. 1 मोल गिवन थोडी हा, मग 0.5 मोल आहे. मोल नाहीये रे, डीएम क्यूब गिवन आहे ना. डीएम क्यूब आहे. सो दॅट्स वाय आय चेंज इट टू 11.5 dm cube. नाउ यू हॅव 11.5 dm cube ऑफ but-1,3. What will be mass of butane that will be produced? Mass of butane सांगायचंय. If you have 11.5 dm cube of but-1,3. येस, बघा सिंपल आहे, काही कठीण नाहीये, एकदम सिंपल आहे. पटकन सोडून टाकूया आहे. नेक्स्ट क्वेश्चनला जाता येईल म्हणजे. सो but-1,3 आहे. ठीक आहे. C4H6 होता. C4H6 प्लस H2 was giving me C4H10. बॅलन्सिंग केलं तर 1:1. Okay. Now here we have, in this question we have 11.5 dm cube. 11.5 dm cube आहे. डिरेक्ट कन्वर्जन आपण करू नाही शकत, बिकॉज व्हॉल्यूम टू मास फाइंड करायचंय. मला काय करायचंय? मास फाइंड करायचंय की नाही. सो टू फाइंड मास आय हॅव टू कन्वर्ट दिस फर्स्ट इनटू मोल्स. मोल्स किती येणार आहेत रे? 11.5 dm cube म्हणजे किती येईल? 0.5. किती? 0.5. 0.5. त्याला डिवाइड करू शकतो का आपण? काय काय? याला 22.4 लिटर ना? हा, 22.4 नेच करणार आपण. आणि हे तर डीएम क्यूब आहे ना? येस, बट 1 dm cube is 1 liter ना. येस. 1 dm cube is 1 liter. So 22.4 liter म्हणजेच काय? 22.4 dm cube. हा. Right. So you can divide by 22.4 as well. आता मी 11.5 दिलं, 11.2 द्यायला पाहिजे होतं फॉर सिम्पलर कॅल्क्युलेशन. So 11.2 घेऊया. ठीक आहे. कॅल्क्युलेशन सोपे करूया आपण. 11.2 dm cube. ठीक आहे. सो आता 11.5 ने सॉल्व नाही करत आहे, 11.2 ने करतोय. सो इथे काय आन्सर येईल? 0.5 मोल. 0.5 मोल. Now 1 mole gives me 1 mole. 0.5 mole will give me x. 0.5 मोल. x ने पण करू शकतो. 1 gives me 1. 0.5 will give me x. x काढा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 0.5 मोल. Now you have 0.5 mole. You have to find the mass. Capital M का value you already know. Capital M किती आहे? 58. Right. So small m find करायचं आहे. Small m will be small n into capital M, which will be 0.5 into 58, which will give me 29 gram. 29 gram. Right? आले का आन्सर? 29 ग्रॅम. येस सर. Yes, sir. ओके. कार्तिक आणि साहिल तुमच्या नोट्स अजून पण आलेल्या नाहीयेत. सो बी प्रिपेअर्ड. बोलूया आपण संध्याकाळी आज. Okay, let's solve next question. How many gram of dihydrogen is required to react with dinitrogen to produce 34 gram of ammonia? बघा, याचा वेळ नाही घालवायचा या क्वेश्चनला, पटापट आन्सर करा. हा क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. How many grams of dihydrogen is required to react with dinitrogen to produce 34 gram of ammonia? बघा, ही रिएक्शन पण माहित पाहिजे. काय रिएक्शन आहे? What will be reaction? H2 plus N2 gives NH3. NH3. बॅलन्सिंग तुम्हाला माहित असलं पाहिजे. सॉल्व्ह करा, विल गेट द आन्सर. बघा, पटापट सॉल्व्ह करा. ही रिएक्शन आपण ऑलरेडी केलेली आहे, फक्त आता हा वर्ड फॉर्मॅट मध्ये आहे.
सो मी जास्त टाइम पण स्पेंड नाही करणार. ओके, वी हॅव फर्स्ट कोणी सेंड केलेत? कार्तिकने सेंड केले. येस, कार्तिकने सेंड केले. ठीक आहे, कसं तरी मॅनेज केलंय त्यांनी लिहिणं. एकच पेज कार्तिक, किती रिएक्शन झाले आपल्या? ओके, इथे इथे किती सोडवले? 3 प्रॉब्लेम सोडवले ना रे? थर्ड होता. म्हणजे ह्या एका रिएक्शन मध्ये आपण 3 प्रॉब्लेम सोडवले. टोटल 5 सोडवलेत सर. इथे 3 होते, देन इथे 2 सोडवले, 5 झाले. आणि हा आता 6th वन सॉल्व्ह करतोय आपण. राईट, वी आर सॉल्विंग द 6th वन. ओके, ठीक आहे. आपण अजून कोणाकडे विचारूया, मुलींमधून एखादा विचारूया. बॅच 8 स्टुडंट्स. वैष्णवी विथ अ हार्ट. अरे कोणाचा माहिती आहे? प्रीतम, माईक. सर येस. सर मी उद्या करू का सबमिट नोट्स? नाही आत्ता करायचे रे. आत्ता तू काय केलंय ते मला बघायचंय. आता म्हणजे हे का? हा, हे अरे तुला काय आधीच नाही सांगत आहे मी. आज जे काही लिहिलंय तेच सेंड करायचंय, बाकी काहीच नाही करायचं. आजचं का? आजच्या लेक्चर मधलं फक्त सेंड करायचंय. सर आजचं नेट इश्यू येतोय मला खूप. हो, नेट इश्यू आहे. अरे हे तर काय आता ऑनलाईन मधलं हे म्हणजे अहो सर खरं फेवरेट रिझन स्कूल मधलं ते रिझन असायचं ना. चांगला येतोय त्याचा. माझं 10th स्टँडर्ड मीटिंग कशी अटेंड करते? आवाज Next day मस्त बघा ना, क्लिअर आपण- येतोय हा. आवाज क्लिअर ते- येतोय. हा, नेक्स्ट डे विचारलं ना मीटिंग कशी अटेंड करतोय? अपसेंट का होते, की सांगायचो आपण की पोट दुखत होतं. दॅट वॉज लाईक त्या टाइप मध्ये हे झालेलं आहे की नेट इश्यू आहे, काय करू आता. सर मी 10th स्टँडर्ड मध्ये नंतर रिझन बदलले होते. हे खूप कॉमन झाले होते ना म्हणून. वैष्णवी विथ हार्ट, पटकन तुझ्या आजच्या नोट्स सेंड कर. आजच्या दिवसातल्या केमिस्ट्रीच्या नोट्स. पहिली तर आहेस का तू? माईक ऑन करून सांग मला, किंवा माईक ऑन नसेल होत तर चॅट मध्ये सांग. आर यू देअर? सर येस. सर खरं नेट इश्यू आहे सर. पाऊस चालू येतोय. ठीक आहे चालेल. आपण ठीक आहे, आज पाऊस आहे. आता आली. आमच्याकडे पाऊसच नाहीये. चालेल. संपला आमच्याकडचा होता मग. साहिल आपण आहे ना ह्याच्यात व्हिडिओ ऑन वायवामध्ये करून पण भेटूच. दाखव. नाही आज जाऊ दे. आपण आज साहिलला सोडून देऊया. वी विल सी. आपण वायवा पण घेणारच आहोत लवकरच. सो भेटू अजून तेव्हा. 2 वर्ष आहेस. येस. सर 2 एक वर्षाचा विचारायचं पाऊस चालू होतं, जे आपले एमसीक्यूज तुम्ही बुक्स दिलेत ना, तर त्याचे लास्ट इयरचे वगैरे सॉल्युशन्सचे व्हिडिओ आहेत का? लास्ट इयरचे नाही, सॉल्युशनचे या वर्षीच बुक्स बनवलेत ना. सॉल्युशनचे व्हिडिओ पण बनवणार आहोत आपण. बनवू. आणि सर मला ते लगेच असं म्हणजे पटकन सॉल्व्ह करायला नाही आलं की टेन्शन येतं लगेच. अरे नाही चिल करा, एवढं नका टेन्शन घेऊ. सर ते एमसीक्यू स्टेप वाईज सोडवायचे ती रफली. ती प्रॅक्टिस एमसीक्यू. सो दॅट विल बी युअर चॉईस हाऊ यू आर सॉल्विंग इट. प्रिफरेबल असेल स्टेप वाईज सॉल्व्ह करताय. सर असं नाहीये की सगळेच हार्ड आहेत, थोडेफार असे ट्रिकी वाटतात आणि थोडे सॉल्व्ह करायला येतात. ओके, त्यामुळे त्याच्याबद्दल आपण लास्टला बोलू आफ्टर 6 PM. ओके, पहिला आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बॅलन्सिंग सगळ्यांना माहिती आहे काय आहे रे? इथे 3H2 2NH3. राईट. ओके, नाउ वी हॅव 34 ग्रॅम ऑफ अमोनिया. म्हणजे काय? 34 ग्रॅम ऑफ अमोनिया विच मीन्स किती मोल्स आहेत? 2 moles. 2 मोल्स. कसे फाइंड करणार आहे? गिवन मास 34 अपॉन मोलार मास 17. सो 2 मोल्स. बेसिकली वी हॅव 2 मोल्स. 2 मोल्स ऑफ अमोनिया जेव्हा प्रोड्यूस होणार आहेत, हायड्रोजनचे किती मोल्स रिएक्ट होणार आहेत? हाऊ मेनी मोल्स ऑफ हायड्रोजन विल रिएक्ट? 3 moles. 3 moles. Right? That is the relation 1, 3 and 2. So 3 moles. So we know N value. N का value 3. Do we know capital M का value? Yes. Capital M काय असेल? 2. 2. Capital M will be 2. So small m ची value काय बनेल? Small n into capital M. Small n into capital M. 3 6 into 2 grams. will be 6 grams. So which will be option A. Option A. चला लास्ट वन बघा. ह्याच्यावर मी एनिवे आधीच सांगितलं होतं टाइम जास्त नाही घालवायचा, बिकॉज हा रिएक्शन ऑलरेडी आपण परफॉर्म केली आहे. वी हॅव ऑलरेडी परफॉर्म दिस रिएक्शन. नाउ लेट्स ट्राय टू सॉल्व दिस वन. हा थोडा इंटरेस्टिंग आहे, थोडा हायर लेवलचा क्वेश्चन. हायर लेवल नाही म्हणणार, नॉर्मलच आहे,
समजून घेऊ आपण. चला तर क्वेश्चन ती मागची स्लाइड दाखवा ना. मागची स्लाइड. दिस वन. हा झालं. ओके. सर मला एक डाऊट होता. सर आधीच्या ह्याच्यात question मोल्स मध्ये? कॅल्क्युलेट करताना 2NH3 पकडायचा का NH3? मोल्स कॅल्क्युलेट करतोय की नाही रे. मोल्सचा फॉर्म्युला काय आहे? गिवन मास अपॉन मोलार मास. सो तुझ्याकडे NH2 50 आहेत, 100 आहेत, 150 आहेत, 200 आहेत. मोलार मास चेंज होणार आहे का? नाही. हा. देअर वोंट बी एनी चेंज इन मोलार मास ना. सो डझंट मॅटर तुझ्याकडे इथे 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, काही मॅटर नाही करत. एम इज एम. एम कॅपिटल एम काय आहे? मोलार मास. सो मोलार मास काय घेणार तू? NH3 चा मोलार मास. 70. डझंट मॅटर 2 आहेत की 3 आहेत. दिव्येशचा पण तो काल दिव्येश पण आहे ना, आतापर्यंत त्याच कन्सेप्ट मध्ये डाऊटफुल होता आणि मग त्याला मी तेच सांगितलं होतं की तुम्ही इथे मास फाइंड करूच नका. हिअर डोंट गो विथ मास, हिअर गो विथ मोल कन्सेप्ट. मोल कन्सेप्ट मध्ये जे करायचं तेच करा. गिवन मास अपॉन मोलार मास. ठीक आहे. तो इथे तुम्हाला डझंट मॅटर स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट काय आहे, तो काहीही असेल, तुमचा आन्सर ते विल बी डिपेंडंट ऑन युअर मोलार मास. हा सर कळालं. चला आजसाठी लास्ट क्वेश्चन आहे. छान क्वेश्चन आहे, प्रत्येकाने ट्राय करा. वन टाइप ऑफ anaerobic respiration converts glucose to ethanol, glucose to ethanol and carbon dioxide. बघा आता रिएक्शन कम्प्लिटली गिवन आहे, मी लिहिणार नाही रिएक्शन. So how many grams of carbon dioxide are produced when 1 mole of glucose is digested via respiration? anaerobic respiration होत आहे, काय होत आहे respiration मध्ये? Glucose gets converted into ethanol and carbon dioxide. Okay. So now what you have to find is when 1 mole of glucose will react, what will be amount or gram of carbon dioxide that will be produced. Okay. Question is in front of you. Try to solve it. तोपर्यंत आपण वैष्णवीचा इंटरव्ह्यू घेऊया. वैष्णवी with heart. ओके. नॉट रिस्पॉन्डिंग. ठीक आहे, आपण तुझ्या पण घरी कॉल लावूया. ओके. कार्तिकने समहाव काहीतरी मॅनेज करून कसं तरी लिहून पाठवलंय. कार्तिक आत्ता लिहिलंय ना रे तू? जेव्हा सांगितलं की लिहून काढा त्यानंतर लिहिलंय ना? सर मला कोरोना पण झालाय म्हणून मी लिहिलं नाही. अरे बापरे, अरे बापरे, कोरोना झाला म्हणून लिहिलं नाही. आम्हाला झालाच नव्हता. ओके. मग काय बरं आहे का तू? कसं वाटतंय? नॉर्मली आता. ओके ओके. काळजी घे, काळजी घे. कोरोना बरा झाला की सांग, मग आपण बघूया तुझं. हा सर तुम्हाला पाठवतो आजच. काय पाठवतो? कोरोना नको रे बाबा. नाही नोट्स. नोट्स. ओके. नाही नाही, आता नको पाठवू. मला ते क्लासमध्ये लागतात, त्या मोमेंटलाच लागतात फक्त. त्यानंतर काय उपयोग आहे पाठव. ओके. वैष्णवी विथ हार्ट जे कोणी आहात तुम्ही, तुम्हाला हे लास्ट टाइम मी विचारतोय, ह्याच्या पुढे विचारलं जाणार नाही. ह्याच्या पुढे घरी कॉल जाईल तुमचा. सो यू हॅव लास्ट चान्स टू रिस्पॉन्ड. ओके. टिल देन आपण अजून कोणाला तरी विचारूया. कोणाला घ्यायचं, कोणाला विचारायचं? एनीवन? सर रिएक्शन काय होणार? रिएक्शन बघ ना, गिवन आहे. ग्लुकोज काय आहे तुझा? C6H12O6. दिस इज गोइंग टू रिएक्ट टू गिव्ह मी C2H5OH plus CO2. C2H5OH plus CO2. This is your reaction. आता ती बॅलन्स करायची पहिले. इफ यू बॅलन्स इट, काय बनतंय ते बघ. आर्य कदम, रोल नंबर 5. येस सर. नोट सेंड करतो का आता? सर काय प्रॉब्लेम नाही, आत्ताच विचारलं ना. करून टाकलं मी. हा सर, हे सम सोडून झाल्यावर सांगतो, मीच पाठवतो. वैष्णवी तू वाली वैष्णवी नाही, वैष्णवी सुरवसे नाही. वैष्णवी मी म्हणलं वैष्णवी विथ हार्ट जे आहे ना, एक तर कम्प्लीट नाव नाही टाकलंय त्यामुळे मला माहित नाही आता कोण आहे. सो ते विथ हार्ट जे आहे, तर डीपी पण आहे काहीतरी येलो ह्याच्यामध्ये. सो दॅट वैष्णवी.
आता उद्यापासून मला वाटतं हे डेलीच चालू करायला पाहिजे प्रत्येक बॅच मध्ये थोडं दररोज एखाद दुसऱ्याला विचारून, त्याशिवाय अटेंड नीट नाही करणार. तर आन्सर आला. हा काय आन्सर करेक्ट आहे का आन्सर? ओके आन्सर सेंड केले का? हा सर. ओके तिला रिस्पॉन्स केलाय नाही करत आहे. अशी तिचा नंबर सेंड कर मग मला जरा, कारण तिचं एक कम्प्लीट नेम सांग फक्त, कोण आहे ती, फुल नेम सांग मग मी बघतो. Okay, we have some answers. So which are yes, corrected. Very good. So answer are that Siddhi and Pritam, then Manasvi, Aditya, Spandan, Swapnali, Atharva. Yes, you all have correct answers. Pritam, Yoshita, correct answers. Very good. सर मग हे असे वर्ड मध्येच येणार आहेत का इक्वेशन? येस क्वेश्चन हा असा असणार आहे, दिस इज युअर एंट्रन्स का क्वेश्चन. ओके, तुम्हाला नुसती रिएक्शन कधीच घेऊन नाही, रिएक्शन नसणारच आहे. फर्स्ट ऑफ ऑल रिएक्शन आपल्यालाच क्रिएट करायची असणार आहे. व्हेनेवर यू आर गोइंग टू सॉल्व, तुम्हालाच रिएक्शन क्रिएट करायची. मग ते हे पण नाही देणार इक्वेशन मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये? नो, हे तुम्हालाच फाइंड करायचं असणार आहे, ते हेच गिवन असेल. आणि हे बघा, घाबरून जाऊ नका, कारण ह्या कॉमन रिएक्शन्स असतात. इथे तुम्हाला कोणीच बाहेरच्या म्हणजे अशा खूप कॉम्प्लेक्स रिएक्शन विचारणार नाहीये. यू विल गेट कॉमन रिएक्शन्स, आणि अशा कॉमन रिएक्शन्स आहेत ना, आपण इतक्या वेळा ह्या रिएक्शन प्रॅक्टिस करतो, पुढच्या 2 वर्षात एवढ्या त्या प्रॅक्टिस होतील ना. तुमची एक स्टेज येते की व्हेन वी आस्क्ड अ क्वेश्चन, तुमचं म्हणजे ते जर तुम्ही प्रॅक्टिस करताय काय, आता यू कॅन सी आपल्याकडे कसे वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ स्टुडंट्स आहेत. इफ यू आर नॉट अटेम्प्टिंग द क्वेश्चन्स देन नाही, बट इफ यू आर अटेम्प्टिंग द क्वेश्चन्स, एक स्टेज अशी येईल ना, फॉर एक्झाम्पल आत्ताची रिएक्शन घे, आधीची रिएक्शन, ही रिएक्शन तुला बॅलन्स करायला कितीसा वेळ लागला? वेळ लागला होता का? एक माहित झालेलं आहे आता यू नो व्हेनेवर यू विल गेट रिएक्शन रिलेटेड टू अमोनिया, दिस रिएक्शन यू नो दॅट 1, 3, 2 आहे. आणि ह्याच अशाच कॉमन रिएक्शन असतात, एक रफली 15-20 मे बी 25 मॅक्स टू मॅक्स रिएक्शन असतील या कॉमन रिएक्शन. तो आपण त्या इतक्या वेळा प्रॅक्टिस करू ना की ऍट द एंड तुमचं होऊन जाईल की त्यांनी रिएक्शन देवोत न देवोत काही फरक पडत नाहीये, तुम्ही इझिली ते बॅलन्स आउट करताय. स्टार्टिंगला डिफिकल्ट वाटेल थोडंसं, वन्स यू गेट हॅबिच्युअल टू इट, नो देन वोंट बी इश्यू. अपूर्वा, श्वेता, करेक्ट. ओके बघा रे, बॅलन्स केली तर काय होतंय, इथे 2 येतंय का? 1, 2, 2. 2 Yes, sir. 2 and 2, राईट. इफ यू बॅलन्स जर बघितलं तर बघा, इथे 2 into 2 4, 2 into 1 2, so 6 हायड्रोजन. Then इथे 2 into 5 10 and 2 into 1 2, so 10 plus 5 12 hydrogen and oxygen. 2 into 1 2 hydrogen 2 oxygens, and here 2 into 2 4 oxygens, so 4 plus 2 6 oxygens. Okay, so reaction balanced आहे, reaction आपली balance आहे. Okay, now what we know, 1 mole, when 1 mole is going to react, it will give me 2 moles of ethanol and 2 moles of carbon dioxide. So आपल्याकडे गिवन काय आहे, 1 मोलच तर गिवन आहे, 1 मोल गिवन आहे. when 1 mole is going to react, काय येणार आहे, 2 moles प्रोड्यूस होणार आहेत. So now you know value of n, 2. Do you know capital M का व्हॅल्यू? Yes. काय आहे कॅपिटल M? 44. बघा आता हा पण कार्बन डायऑक्साईड इतक्या वेळा होऊन गेलाय की आता आपल्याला ऑलमोस्ट माहित झालेलं आहे कार्बन डायऑक्साईड 44. वॉटरचं पण आहे, वॉटर कॉमन झालाय, मिथेन कॉमन झालाय, हे प्रॅक्टिस होणार आहेत, राईट. ग्लुकोज, डू यू रिमेंबर ग्लुकोज? कारण ग्लुकोज पण खूपदा यूज केलाय आपण. 180. व्हेरी गुड. बघा असे आहेत ना हे, लाईक व्हॉट एव्हर क्वेश्चन्स वी आर गोइंग टू टेक, हे असेच क्वेश्चन आहेत ना जे रिपीटेडली का घेतोय, बिकॉज तेच तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहेत. एक्झाम मध्ये तुम्हाला उगीच कोणीतरी बाहेरचं नाही विचारणार आहे. ओके, सो यू नो एन, यू नो कॅपिटल एम. स्मॉल एम कसा फाइंड करणार आहे? स्मॉल एम विल बी स्मॉल एन इंटू कॅपिटल एम. स्मॉल एन काय आहे? 2 इंटू कॅपिटल एम आहे 44. आन्सर विल बी 88 ग्रॅम. 88 ग्रॅम. ओके, लेट्स से सेम क्वेश्चन मध्ये थोडस व्हेरिएशन करून देतो मी तुम्हाला. लेट्स से वी हॅव हिअर, आपल्याकडे किती आलाय, 112 liters CO2 प्रोड्यूस झालाय. ओके, वी हॅव 112 liters ऑफ CO2 प्रोड्यूस. So what will be amount of glucose
which will undergo respiration to produce 112 liters of CO2. Question काय आहे? Amount of glucose which will undergo respiration to, अरे माझ्या मागे गेलं काय? नाही, to produce 112 liters of CO2. बघा सेम क्वेश्चन मध्ये थोडंसं व्हेरिएशन केलंय, रिएक्शन सेमच आहे. सर हे 112 लिटर आहे ग्लुकोज आहे ना? हा ग्लुकोज आहे ना? नाही 112 लिटर ऑफ CO2 सांगितलंय. ओके, आता 112 लिटर ऑफ CO2 कधी बनणार आहे, किती अमाऊंट ऑफ ग्लुकोज पासून बनणार आहे ते सांगायचं तुला. यू व्हॉट यू हॅव गिवन? मास बघायचा का नंबर बघायचा? मास. ओके, अमाऊंट सांगितलं ना, त्यामुळे थोडं कन्फ्युजन असेल, बट मास बघायचं. ठीक आहे, मी इथे चेंज करतो, अमाऊंट नको, मास ऑफ ग्लुकोज घ्या. मास ऑफ ग्लुकोज विच विल अंडरगो रेस्पिरेशन टू प्रोड्यूस 112 लिटर ऑफ CO2. सो आता गिवन काय आहे? CO2 गिवन आहे. दीपक लक्षात येते का? बघ आता क्वेश्चन मध्ये मगाशी काय गिवन होतं, आता काय गिवन आहे? इफ युअर अंडरस्टँडिंग, सी 112 लिटर ऑफ CO2 सांगितलंय की नाही. तुझ्याकडे यू हॅव, म्हणजे मी नुसतं दीपकचं नाव घेतलं म्हणजे त्याला नाही सांगत आहे काय, बाकीच्यांना पण सांगतोय, त्याचा डाऊट होता मगाशी म्हणून. सो ग्लुकोज, इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साइड आहे. सो त्यापैकी तुम्हाला आता कार्बन डायऑक्साइड गिवन आहे. यू हॅव कार्बन डायऑक्साइड, यू हॅव टू फाइंड ग्लुकोज, राईट? ह्याच्यासाठी आधी मोल्स काढायला लागेल ना ह्याचे? येस, मोल्स काढावे लागणार ना. मोल्स, जर ह्याचे मोल्स CO2 चे मोल्स काढले तर ह्याचे अर्धे असेल ग्लुकोजचे, कारण की ते 1:2 फॉलो करतं ना. बघ आता बघ, म्हणजे समजलंय तुला, फक्त आता आन्सर जे काय फायनल आन्सर असेल ते फाइंड कर. आर्य तू सेंड नाही केले अजून नोट्स? सर क्वेश्चन चालू आहे ना अजून. ओके, अरे आतापर्यंत जे झालं ते ठीक आहे, चल क्वेश्चन सॉल्व्ह करून टाक हा आणि मग सेंड कर. ओके सर. येस, वी हॅव करेक्ट आन्सर फ्रॉम, कोणी दिले आन्सर? स्पंदन, अथर्व, आदित्य, सिद्धी, स्वप्नाली, श्वेता चेक कर. किरण करेक्ट आहे, अथर्व पण करेक्ट आहे. नाही अपूर्वा, ग्लुकोज इज 180 ग्रॅम. ग्लुकोज 180 ग्रॅम असतं. बघ तू कॅल्क्युलेट करून बघ. 12 into 6 plus 1 into 12 plus 16 into 6. If you do this calculation, आता हे कुठून आलं? कार्बन atomic mass 12, हायड्रोजन atomic mass 1, ऑक्सिजन atomic mass 16, आणि number of carbon, number of hydrogen, number of oxygen, multiply, sum. If you do this, you get answer 180 ग्रॅम. युरियाचा आठवतंय का रे? युरिया 60 करेक्ट. बघा युरिया पण एक कॉमन एक्झाम्पल आहे काय. मोल कन्सेप्ट मध्ये युरियाचा क्वेश्चन खूपदा असतो. फॉर्म्युला सी NH2 C डबल बॉन्ड O NH2 CH4N2O. हा, त्या वेने पण म्हणू शकतो तू, CH4N2O. मला हे छान वाटतं, म्हणजे असं लक्षात ठेवायला पण सिंपल वाटतं, आणि बेसिकली त्याचा वेन यू आर गोइंग टू परफॉर्म रिएक्शन्स ना, तर रिएक्शन्सच्या वेळी मग हे बेटर होतं जरा. मी ते त्याच वेने ठेवतो. आणि कार्तिक मला हे आन्सर सांग की तू आधीपासून लिहिलं होतं, खरं सांगायचं काय, तू आधीपासून लिहित होता का, की हे सगळं मी जेव्हा तुला म्हणलं की लिही त्यानंतर लिहिलंय? कार्तिक येस सर. आधीपासून लिहित होता का तू? नव्हता लिहित ना? नाही सर, हे आता लिहिलं सर. का रे, का नव्हता लिहित? नुसतं बघून तुम्हाला समजणार आहे का रे? नाही सर, समजतं. स्क्रीन कडे असं जर बघत बसा ना, हे बघा समजते असं आत्ता वाटतं, ठीक आहे. तुम्ही जर लिहिलं नाहीत ना, हे तुम्ही जर तुमच्या हाताकडून गेलं नाही ना, तुम्हाला आता समोर जेव्हा शिकवतो ना, तेव्हा तुम्हाला सगळं वाटणार काय समजते. पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कराल ना, देन यू विल लाईक अरे काय आहे, कुठून येते. सो अनलेस अँड अंटिल यू राईट नाही येणार आहे तुम्हाला ते. हे काय आमच्यासाठी नाही, आम्ही शिकवून झालं, काम संपलं माझं, मी टॉपिक माझे संपवले, काही मला काय नंतर कोणी काही बोलायला येणार नाहीये.
आपल्याकडे प्रूफ पण आहेत. मला तुमचे पॅरेंट्स जरी म्हणायला आले ना तुम्ही शिकवलं नाही, मी सांगेन युट्यूबला जाऊन बघा, सगळं शिकवलेलं आहे. सो प्रॉब्लेम मला नाहीये, प्रॉब्लेम तुम्हालाच फेस करावा लागेल नंतर जेव्हा पुढच्या कन्सेप्ट लर्न करायचे आहेत ना. ह्या बेसिक आहेत, जर तुम्हाला बेस पक्का नसेल ना पुढचं काही झेपणार नाही. आणि अजून पण आपण बेसिकच शिकतोय. तुम्हाला पण माहितीये, तुम्ही आता कधी क्लास जॉईन केलाय तेव्हापासून आतापर्यंत व्हॉट एव्हर वी आर अंडरस्टँडिंग प्युअर बेसिक आहे. आणि इफ यू डोंट अंडरस्टँड धिस पार्ट लेटर ऑन इट विल बी डिफिकल्ट. पण नेक्स्ट 2 years काइंड ऑफ असा हेल्थचा फील येऊन जाईल. केमिस्ट्री चालू झालं की अरे काय चालू आहे केमिस्ट्री म्हणजे. सर फर्स्ट प्रीतम, नो. क्वेश्चनचं काय आन्सर आलं होतं? काय 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 फर्स्ट क्वेश्चन होतं ना, हा ग्रीन मध्ये दिले, त्याचं काय आन्सर आलं 48. होतं? 88 ग्रॅम. 1 mole गिवन आहे ना, सो 1 mole हा सर reacts to give समजलं. me 2 mole. So 2 mole म्हणजे 88 ग्रॅम. 44 into 2. येस, करेक्ट. सो 112 लिटर ऑफ CO2 आहे, म्हणजे मोल्स किती आहेत रे? हाऊ मेनी मोल्स? 5 moles. 5 मोल्स. कसं फाइंड तर करतो? लॉजिकली बघितलं तर एच आन्सर येईल, ए. बाकीचे आन्सर येऊच शकत नाही इकडं. हा हा. अरे सर सेकंड क्वेश्चन बोलतायत. नाही नाही, मी बाकीचे हा, आन्सर म्हणजे- पण तुला आणून देऊ शकतो, असं काही नाही. बाकीचे आन्सर पण येऊ शकतात. इथली व्हॅल्यू चेंज केली की ते हे आन्सर बनणारच आहे. ओके, सो ह्या क्वेश्चन साठी एन विल बी कॅपिटल व्ही अपॉन मोलार व्हॉल्यूम. कॅपिटल व्ही गिवन व्हॉल्यूम काय आहे? 112, राईट, डिवायडेड बाय 22.4. 4 Okay. liters. 22.4 liters. Sometimes you will get dm cube. Guys, dm cube आला तर कन्फ्युज व्हायचं नाहीये. dm cube is nothing but liter. सेमच आहे. dm cube म्हणजेच लिटर. ओके, 112 by 22.4. बेसिकली यू हॅव 5 moles ऑफ CO2. ठीक आहे, तुमच्याकडे 5 moles ऑफ CO2 आहेत. आता बघा इथे रिलेशन काय आहे? 1:2 आहे रिलेशन. सो इथे काय बनेल? x:5, x 1:2. सो x:5. x कसा फाइंड करायचा? x विल बी 5 into 1 by 2. 2. सो 5 by 2 किती येणार आहे? 2.5. 2.5. 2.5 मोल. 2.5 मोल. आता बघा तुमच्याकडे n आहे 2.5. यू हॅव कॅपिटल M ॲज वेल. काय आहे कॅपिटल M? 180. तर स्मॉल m फाइंड करायचं आहे. स्मॉल m कसा निघणार आहे? स्मॉल n इंटू n into m. 2.5 इंटू 180. काय आन्सर येणार आहे? 2.5 50 grams. 450 grams. 50 ग्रॅम. 450 ग्रॅम विल बी युअर करेक्ट आन्सर. ओके, सो फॉर टुडे 10 मिनिट एक्स्ट्रा घेतलेत मी, सॉरी फॉर दॅट. ओके, सो सर ओके, हा बोल. सर आपले जेव्हा डिवाइड होते रेग्युलर आणि इंटिग्रेटेड मध्ये आणि त्याच्यानंतर पण प्रॉब्लेम राहिले, म्हणजे नेटवर्कचे खूप आता इश्यूज येतात ना, तर मग तेव्हा मिस झाला तर तेव्हा तुम्ही पाठवणार आहेत का परत व्हिडिओज? म्हणजे आत्ता जसे तू म्हणते का की आत्ता जसे युट्यूबला जातात तसे व्हिडिओ पुढे का? हा, येस येस, पाठवणार आहोत, तेव्हा पण असतीलच. फक्त आपण लेटर ऑन थोडासा चेंज करणार आहोत त्या पॅटर्न मध्ये. राईट नाव व्हॉट वी आर डुईंग, डेली आपण अपलोड करतो ना, सो लेटर ऑन असंच, म्हणजे वी आर वर्किंग ऑन दॅट की लेट से अपलोड डेली होतील, युट्यूबला सेव्ह असतील, बट ते युट्यूबचे व्हिडिओज तुम्हाला दिसणार नाही, ते अनलिस्टेड असतील. तिथे काय 3 ऑप्शन असतात युट्यूबला टाकायचे, की तुम्ही प्रायव्हेट करू शकता, ओपन ठेवू शकता, पब्लिक आणि अनलिस्टेड. सो बेसिकली ते अनलिस्टेड असतील. अनलिस्टेड म्हणजे काय? तर ज्यांच्याकडे ती लिंक आहे तेच बघू शकतात. ओके, म्हणजे तुम्ही आम्हाला ती लिंक देणार तर आम्ही परत बघू शकतो ना ते? येस येस, आणि मग ते तसं असेल की यू वोंट बी अलाउड टू वॉच ऑल द व्हिडिओज फ्रॉम युट्यूब. मे बी असं महिन्याचं आपण 5 लेक्चर्स हे ठेवू शकतो काहीतरी. बेसिकली ऑनलाईनचा तोच इश्यू आहे रे. तुम्ही ऑनलाईन मध्ये आहे ना, हे निम्म्याच्या वर मला माहितीये तुम्ही काय करत असणार तिथे. आय नो दॅट की निम्म्याच्या वर मुलं नुसती निवांत अशी झोपून विपून असणार आहेत. आता ती वैष्णवीच घ्या ना, इतक्या वेळा आपण हाक मारला तिला, शी डिडंट रिस्पॉन्ड. बेसिकली तिने म्यूट वर टाकला असणार, आवाज बंद केला असणार झूमचा, आणि मग तिकडे इन्स्टा व्हॉट्सअप स्क्रोलिंग चालू आहे निवांत. सो आणि ही एकटे नाहीत, हे जस्ट नाव सापडतं आणि नेमके असेच मिळतात की ज्यांचं नाव घेतो ते तसेच निघतात, की काही करतच नाहीयेत तिकडे. सर मी केला ना रिस्पॉन्स. हा, रिस्पॉन्स केला पण बघितला आम्ही कसा केला असतो. ठीक आहे, बट ऍटलीस्ट ही हॅड कन्सर्न की रिप्लाय तरी द्यावा. सर डी वाय पाटील कॉलेजचं काय झालं?
डीवायचं सांगतो, हे बघा डीवायचं कसं आहे माहितीये का, डीवायचं झालेलं आहे. बरं आत्ता आहे बघा, आत्ता ऍक्च्युअल कंडिशन काय आहे, मी जो फॉर्म म्हणजे कलेक्ट केलाय डाटा त्याच्यामध्ये आय हॅव 40 एंट्रीज. ठीक आहे, माझ्याकडे 40 एंट्रीज आल्यात आणि त्यांनी 20 सीट्स अलाउड केलेत. ते 20 सीट्स देणार आहेत. सो वी आर वर्किंग ऑन दॅट. जे एक्स्ट्रा स्टुडंट्स आहेत ना त्यांच्यासाठी माझी we are कॅन्सल. working. काय तर मग मी तर आधीच घेतले बघा. हा तुझं आधीच झालेलं आहे. सो तू डिफरंट पार्ट मध्ये आहेस. हा सर मला ते कॅन्सल करायचं कारण की माझं इकडं झालंय ना विद्याला. ऋतू राईट नाव आय एम नॉट इन क्लास. का ग भेटायचंय का, म्हणजे जर असेल तर मग मला यावं लागेल क्लासवर. मी आता तर तरी मी नाही पण येणार होतो, मी कॅन्सल करतोय. पाऊस आहे खूप. ओके. हा पाऊसच आहे ना यार, खूप पाऊस आहे आज. सो आपण उद्या किंवा परवा प्लॅन आउट करू काहीतरी. प्रणव गेलाय की आज. आणि बॅच 8 चे आहेत काही स्टुडंट, काही बॅच 8 स्टुडंट्स Yes, sir. Yes, sir. फॉर यू आपलं पर्सेंट कंपोजिशनचे अजून 2 लेक्चर कंडक्ट करायचे. आता ते दुपारच्या सेशन मध्ये पॉसिबल नाहीये कॉज तुमचं बायो शिफ्ट करतोय आपण, राईट. बायो तुमचं त्या दुपारच्या स्लॉट मध्ये येईल. त्यामुळे व्हॉट वी विल डू, उद्या 8 to 9 इफ यू आर फाईन विथ दॅट, 8 to 9 उद्या एक लेक्चर, आणि सॅटर्डेला मॉर्निंगला मे बी 9 to 10 or 10 to 11. 8 to 9. हा ओके. हे एक लेक्चर आणि हे एक लेक्चर आपण कंडक्ट करू, असे 2 लेक्चर फॉर पर्सेंट कंपोजिशन, सो दॅट तो होऊन जाईल. ते हे बघ स्पंदन तुमच्यावर आहे. आणि मी ह्याचे युट्यूब व्हिडिओ पण सेपरेट बनवून ठेवतोय, स्टॉइशियोमेट्री, पर्सेंट कंपोजिशन आणि ह्याच्या पुढचा येणारा कॉन्सन्ट्रेशन पार्ट. सो इवन इफ यू डोंट अटेंड डिरेक्टली, तुम्हाला ते प्लेलिस्ट मधून तुम्ही बघून घेऊ शकता. वेदांत नाही रे, म्हणजे सर आणि मला एक पावसामुळे मी